श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे श्रावणातील पुत्रदा एकादशी. तर या श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर बघा, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या बाळकृष्ण अवताराची पूजा केली जाते. त्याचबरोबर बघा, अनेक जोडप्यांना अनेक वर्ष लग्न होऊनही पुत्रप्राप्ती होत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही. तर अशा वेळेला अशा दाम्पत्यांनी ही पुत्रदा एकादशी अवश्य करावी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या बाळकृष्ण अवताराची पूजा करावी आणि त्याचबरोबर त्यांना एकत्रित अभिषेकसुद्धा घालावा. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्त्रनामाची ही सेवा करावी. यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होते किंवा संतानप्राप्ती होते. तर बघा, ज्यांना पुत्रप्राप्ती झालेली नाही किंवा संतानप्राप्ती झाली नाही अशा जोडप्यांनी ही पूजा अवश्य करावी. त्याचबरोबर बघा, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते आणि त्याचबरोबर ही पुत्रदा एकादशीचे व्रत देखील केले जाते. तर बघा, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक आईवडील हे झटत असतात. त्यांना चांगली नोकरी लागावी, त्यांनी उत्तम शिक्षण घ्यावे, त्याचबरोबर त्यांचे आरोग्य देखील चांगले राहावे, ते चांगल्या संगतीला राहावेत. अशा प्रकारच्या अनेक समस्यासाठी सुद्धा ही पुत्रदा एकादशी केली जाते. तर बघा, यासाठी सुद्धा आपण हे व्रत करायचे आहे आणि त्याचबरोबर उपाय म्हणून सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर बघा, हा दिवा कुठे आणि कसा लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. ही एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते. त्याचबरोबर बघा, श्रावणातील ही पुत्रदा एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यातील एक उपाय म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे. तर बघा, हा दिवा आपल्याला कुठे आणि कसा लावायचा आहे. तर बघा, आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात हा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास जर कुठे मंदिर नसेल किंवा खूप लांब असेल तर हा उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये देखील करू शकता. तर बघा, या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची आहे. जमले तर विष्णू सहस्त्रनामाची देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यानंतर बघा, हा आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे. तर बघा, हा दिवा लावत असताना आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला हा दिवा लावायचा आहे. जर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करू शकत असाल तर अतिउत्तम. जर तुमच्या घराच्या आसपास मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दिवा लावायचा आहे किंवा हा उपाय तुम्ही घरातच देवांसमोर सुद्धा करू शकता. तर बघा, हा दिवा लावत असताना आपल्याला तांब्याचा दिवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे तांब्याचा दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा सुद्धा दिवा करू शकता. तर बघा, हा दिवा लावत असताना आपल्याला त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो तुम्ही त्या दिव्यामध्ये वात लावताना तूपच टाका किंवा गाईचे तूप असेल तर ते अतिउत्तम असेल. तर हा दिवा लावत असताना आपल्याला 2 फुलवाती तयार करायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हा दिवा मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर बघा, जो तुम्ही दिवा मंदिरात नेणार असेल तर तो दिवा आपल्याला तेथेच ठेवून यायचा आहे आणि त्या मंदिरामध्येच ठेवून तो दिवा आपल्याला आपल्या घरी यायचा आहे. येताना तो दिवा आपल्याला सोबत आणायचा नाही. आणि जर तुम्ही हा दिवा किंवा ही सेवा जर आपल्या घरातच करणार असाल तर आपल्याला पिठाच्या कणकेची सेवा करायची आहे. कारण बघा, तो दिवा आपल्याला दान करायचा असतो. म्हणूनच ही सेवा जर तुम्ही घरात करणार असाल तर आपल्याला पिठाच्या कणकेचा दिवा करायचा आहे आणि त्यामध्ये हळद आणि 2 लवंग टाकून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा दिवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली हा दिवा ठेवायचा आहे. तर बघा, हा दिवा जर नदीमध्ये प्रवाहित करणे शक्य नाही झाले तर ज्या झाडाच्या ठिकाणी काळ्या मुंग्या येतील, जे काही कीटकनाशक असतील तर ते दिवा खाऊ शकतील असा दिवा आपल्याला लावायचा आहे.
तर सकाळी लवकर उठून आपल्याला हा दिवा एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे पुत्रदा एकादशीच्या दिवशी ही सेवा आपल्याला करायची आहे. तर असा दिवा लावल्याने आपल्या मुलांचे दीर्घायुष्य वाढते, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर त्यांची नोकरी असेल किंवा त्यांचे शिक्षण असेल आणि त्याचबरोबर त्यांचे वैवाहिक जीवन असेल, अशा अनेक समस्यांसाठी, त्यांच्या अभ्यासासाठी आपण ही सेवा करू शकता. तर बघा, श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या दिवे लागणीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.